नागपुरातील कळमना परिसरात कायद्याचा धाक निर्माण करणारी आणि नागरिकांना हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अवघ्या 14 वर्षीय मुलावर प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आला। कार्यक्रमावरून परतणाऱ्या या मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र एका नागरिकाच्या धाडसामुळे मुलाचा जीव वाचला। या घटनेनंतर कळमना पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आणि त्यानंतर आरोपीची जाहीर धिंड काढत गुन्हेगारांना कडक संदेश दिलाय। कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिप्टी सिग्नल परिसरात ही धक्कादायक घटना घडली। एका कार्यक्रमातून परतणाऱ्या 14 वर्षीय मुलावर अचानक प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आलाय। हल्लेखोरांनी मुलावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केल्याची माहिती समोर येत आहे। घटनेच्या वेळी परिसरात उपस्थित असलेले मदन वर्मा यांनी प्रसंगावधान राखत धाडसी हस्तक्षेप केला। त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतल्याने मुलाचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे। त्यांच्या शौर्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली। घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आले। पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अवघ्या काही तासात ताब्यात घेतले। प्राथमिक तपासात आरोपीचे नाव निलेश भोयर असून तो 19 वर्षाचा असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली असून हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीची परिसरात जाहीर धिंड काढली। या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांना कठोर संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही माफी नाही असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे। या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांच्या तातडीच्या कारवाईचे स्वागत केले असून परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता कठोर उपाययोजना सुरू करण्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। इन हरामियों को अपने डिप्टी सिग्नल में, अपने अच्छे समाज में, अपने नागपुर में इनके लिए कोई जगह नहीं है। अगर ऐसे हरामी, ऐसे विकृत बुद्धि वाले अगर अपने डिप्टी सिग्नल में होंगे तो आप हमें बताओ फोन करके, इनको अपन उनके घर पे भेज देंगे, जहाँ से आए हैं उधर भेज देंगे, क्योंकि ये हरामियों के लिए अपने इतने अच्छे डिप्टी सिग्नल में इनके लिए जगह नहीं रहनी चाहिए। ये हरामी साले किसको भी बगैर वजह चक्कू मार देते हैं, कोई कारण नहीं। 14 वर्षीय मुलावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने नागपूर शहर हादरले असले तरी एका सजग नागरिकाच्या धाडसामुळे एका निरागसचा जीव वाचलाय। दुसरीकडे पोलिसांनीही वेगवान कारवाई करत आरोपीला अटक करून गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।